या ठिकाणी आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेमध्ये दीपेश कदम, मॅन फ्रॉम पोस्टाची वाडी. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. कारण समालोचकाच्या पाठीचा कणा जर कोणाला म्हणतात ना तर ते स्कोररला म्हटलं जातं आणि ते काम दीपेश आपल्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. कारण खऱ्या अर्थानं तुमच्यामुळे एक चांगली कॉमेंट्री आम्ही समोर प्रेक्षकांपर्यंत करू शकतो. कारण स्कोररने जर वेळोवेळी आम्हाला अपडेट दिली नाही तर आम्ही कॉमेंट्री करू शकत नाही. त्यामुळे दीपेश कदम आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मुरलीबाई त्यांनी कृपया करून इथे कॉमेंट्री कक्षाकडे यायचे. मुरलीबाई नक्कीच उत्कृष्ट समालोचन करतात, ते देखील त्यांनी आपल्यासोबत जॉईन व्हायचं आहे. नक्कीच ते क्रिकेटबद्दल आपल्याला चांगला मार्गदर्शन करू शकतात. त्यांच्या तालमीत देखील बरेचसे खेळाडू आज आपल्याला घडताना दिसत आहेत. कारण का बऱ्याचशा ठिकाणी जर सुधागड तालुका असेल, महाड असेल, मानगाव असेल, तला असेल, रोहा असेल, या ठिकाणी बऱ्याचशा खेळाडूंना घेऊन जाऊन त्यांना खेळण्याच्या कशा टिप्स द्यायच्या या देखील त्यांनी सांगितलेले आहेत. आणि तसे खेळाडू घडतायत असे आमचे मुरलीबाई नक्कीच क्रिकेटबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतीलच. नक्कीच आपण सांगितलं बाळासाहेब माबळे ते देखील एक उत्कृष्ट समालोचक आहेत. मी त्यांना एक बॉलर म्हणून लहानपणापासून पाहिलं आणि त्यांना अनेक वर्ष मी कॉमेंट्री करते आणि मुरलीबाई म्हटलं तर आमच्या कॉमेंट्रीचं फॅन आहेत. पण आज ते देखील समालोचन करतात हे मला पहिल्यांदा आपल्याकडून समजलं. नक्कीच या क्रिकेटमधले ते चक्रधारी आहेत. कधी काय करतील सांगता येत नाही. बॅट असेल, बॉल असेल, सगळ्या कला त्यांच्याकडे आहेत. क्षेत्ररक्षकांची देखील कला त्यांच्याकडे आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला खेळून काढला. हा बॉल मात्र दन 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 सीमारेषेच्या बाहेर आलाय. बेस चौकार. वाह, अशोकच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चौकार. जरूर पाहायला मिळतोय. आपण 4 धावाने स्वतःचं खातं ओपन केलंय, संघाचं खातं ओपन केलंय. श्री गणेशा जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय जितेश. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय जितेश हा बॉलर. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा, यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र पुन्हा एकदा धमाकेदार शानदार आलाय. बेस्ट चौकार. नक्कीच इथे आपले एक क्रिकेट प्रेमी तुकाराम ठाकूर पाळेखुर्द यांचं देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. खरोखर एक उत्कृष्ट कवी देखील आहेत ते. असे तुकाराम ठाकूर आमच्या या पंचक्रोशीतले क्रीडाप्रेमी यांनी देखील पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खऱ्या अर्थानं ज्याने ज्याने या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं आणि या कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. कारण शुभेच्छा देखील आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात मित्रांनो. 2 बॉलवर 2 चक्क चौकार पाहायला मिळाले आहेत. षटकातील तिसरा बॉल यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटने चेंडूला लॉप केलाय. सर्कलमध्ये बॉल चाललाय. सिंगल, एकच धाव मिळते. सिंगल एका धावेने धावसंख्येमध्ये बदलाव केला जातो. 3 बॉलमध्ये 9चा आकडा स्कोर कार्डवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा थरार, टेनिस क्रिकेटचा खेळ असं म्हणतात ना मित्रांनो. हलवी असतात मन जी शब्दाने मोडली जातात आणि शब्द असतात जादूगर ज्याने माणसं जोडली जातात. मोत्याला तर सवयच असते विखुरण्याची, पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची. क्रिकेटचा खेळ देखील मित्रांनो तुम्हा आम्हाला एकत्र बांधून ठेवतो. या टेनिस क्रिकेटच्या खेळामधून आपण पाहिलं ना तर एका मंचावर येतो, एका विकेटवर येतो, एका क्रिकेटच्या मैदानावर आपण आम्ही येत असतो. आणि हाच टेनिस क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला शिकवून जातो. कारण टेनिस क्रिकेटचा खेळ म्हणजे एकमेकांचा मान सन्मान, एकमेकांचा रिस्पेक्ट कसा करायचा हा टेनिस क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला मित्रांनो सांगून जातो. आणि हाच टेनिस क्रिकेटचा थरार रंगला. याच दरम्यान आपण पाहतोय हा बॉल मात्र सरळ जाईल का? फाईन लेगच्या दिशेला आलाय. धमाकेदार बेस्ट अँड बेस्ट चौकार. वाह, 4 धावेने स्कोर कार्ड दाखवते आपल्याला. 13 धावा स्कोर कार्डवर. सर हे असोसिएशन आहे, परंतु असोसिएशन असेल तरी खेळाडू जेवढे मैदानात खेळतात, जेवढे संघ खेळतात, परंतु आयोजन काटेकोर पद्धतीने बारकाईने लक्ष देऊन करायचं बोलून तर खूप कठीण असतं. आज एवढे जवळजवळ 15 दिवस मी पाहतोय आमचे विद्यमान अध्यक्ष सतीशजी जाधव एवढे या स्पर्धेसाठी कष्ट घेत आहेत की बारक्या गोष्टी विचारतात. हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. म्हणजे आज या स्पर्धेमागची जर सगळ्यात मोठी मेहनत जर असेल तर ते आमच्या विद्यमान अध्यक्ष सतीशजी जाधव यांची आहे. त्यांच्याबद्दल किती आपण त्यांचे आभार मानू जेवढे कमीच आहेत. नक्कीच बाळासाहेब माबळे. कारण आपण फक्त येतो
मग समालोचक असेल, पंच असतील, आम्ही वन डे टुर्नामेंट करतो, पण त्याच्या पाठीमागे आपण पाहिलं ना तर खूप सारे हात असतात जे मदत करत असतात, सपोर्ट करत असतात आणि किती मेहनत. कारण कुठलाही चषक खेळवायचा झाला तर फक्त 1-2 दिवसामध्ये त्याचं आयोजन होतं का, तर मुळीच नाहीये. तब्बल 3-4 महिन्यापासून त्याचं सातत्याने आपल्याला आयोजन करावं लागतं. आपलं कॉन्फिडन्स मीटिंग होत असतात आणि त्यातून मात्र एक मोठं असं आयोजन आपल्याला करावं लागतं. प्रत्येक षटकाराला जमा करा पैसे. प्रत्येक षटकास 500 रुपये आणि प्रत्येक षटकास 100 रुपये. महेश शिंदे. महेश शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला हॅट्रिक षटकाराला 1000 रुपये आणि प्रत्येक चौकाराला 500 रुपये. चौकाराच्या हॅट्रिकला 500 रुपये आणि षटकाराच्या हॅट्रिकला 1000 रुपये महेश शिंदे यांच्याकडून दिले जातील. नक्कीच महेश शिंदे हे बारसुराचे पाठीराखे आहेत. बघा, खेळाडूंबद्दल प्रेम, आपल्या संघासाठी प्रेम, का आपला खेळाडू चांगला खेळावा, षटकार चौकाराची बरसात करावी, त्यासाठी आता त्यांनी त्यांचं एटीएम ओपन केलेलं आहे. याच दरम्यान आपण पाहतोय इथं मात्र आपण पाहतोय स्वप्नील आणि अशोक यावेळेस आपण पाहतोय 15 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी जोडल्या जात आहेत. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय निखिल आलाय यावेळेस यंगस्टार पुगाव संघाकडून. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल. स्वप्नील आणि अशोक यावेळेस बॅटिंग मार्कवर. यावेळी आपण पाहतो हलक्या हाताने बॉलला खेळून काढलाय. हा बॉल मात्र रनआउटचा चान्स जरूर या ठिकाणी पण नाहीये. इथं आपण पाहतोय चांगला फेकी आहे. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने धावसंख्येमध्ये इथं बदलाव केला जातोय. 16चा आकडा स्कोर कार्डवर नक्कीच आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना सोनार सिद्ध धाटाव आणि श्रीदत्त खेरवाडे. क्वालिफाय झाली तर नितीन साठे आणि प्रवीण धामेसेकडनं 15 टी-शर्ट त्यांच्या पुगाव क्वालिफाय झाली तर पुगाव क्वालिफाय झाली तर प्रवीण धामेसे आणि नितीन साठे यांच्याकडनं 15 टी-शर्ट त्या टीमसाठी. पुगाव संघ जर क्वालिफाय झाला तर प्रवीणजी धामणसे आणि नितीनजी साठे यांच्याकडून 15 टी-शर्ट स्पॉन्सर केल्या जातील. खास यंगस्टार पुगाव संघासाठी ऑफर आलेली आहे. षटकातील आपण पाहूया निखिल याचा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतो आवाज तर कडक आलाय. शॉट कडक आहे का? यस, शॉट पण एकदम कडक. हा बॉल मात्र सरळ चाललाय. वन बाउन्स धमाकेदार आलाय. बेस चौकार. वा, काय शॉट सिलेक्शन केले. आवाज एकदम कडक, आपल्याला सुमधुर असा आवाज बॅट मधून पाहायला मिळाला. फलंदाज बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय स्वप्नील आणि या 4 धावेनिशी आपण पाहूया स्कोर कार्ड होतोय 20 धावा धाव फलकावर नक्कीच आपण पाहतोय. एक चांगला स्कोर आतापर्यंत जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. श्री बापूजी देव बारसोली संघाचा आपण लढत पाहतोय. यंगस्टार पुगाव आणि श्री बापूजी देव बारसोली या 2 संघाच्या दरम्यान हे घमासान मात्र मैदानावर सुरू झालंय. अर्थात रजनी क्रिकेट, रात्रीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतो हात खोललेत. वा भाई वा, सुरेख फटका फिल्डरच्या डोक्यावरून. वन बाउन्स धमाकेदार. आणखी एक कव्हरच्या डोक्यावरून आलाय. बेस्ट अँड बेस्ट चौकार. काय बॅटिंग होती इथे स्वप्नीलचे. बॅक टू बॅक 2 चौकार आणि या 2 चौकारच्या नंतर स्कोर कार्डवर नजर मारली तर 24 आणि अजून एक चौकार मारला तर महेश शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल खास करून स्वप्नील या फलंदाजासाठी. षटकार गेला तरी पण आणि षटकार गेला तरी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज महेश शिंदे यांच्याकडून दिला जाईल. हा बॉल आणि याच दरम्यान मोठा हिट मारण्याचा प्रयास इथं आपण पाहतोय. स्लिप मध्ये बॉल येतोय. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने धावसंख्येमध्ये इथे बदलाव केला जातोय. स्कोर कार्डवर आतापर्यंत 25 धावा. षटकातील 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत.
निखिल या बॉलरने या षटकातील शेवटचा बॉल नक्कीच असेल निखिल याचा. स्ट्राईक एंडवर अशोक हा फलंदाज बारसोली संघाकडून. याच वेळेस मला हलक्यातनं बॉलला खेळून काढलाय जरूर. इथं मात्र सिंगल, एक धाव मिळतीये. मिड विकेटला बॉल चाललाय, सिंगल एका धावेने आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा होतोय समाप्त, मार्गस्थ लागतंय. 2 षटका अखेर 28 धावा, माफ करा 26 धावा विदाउट लॉस. श्री बापूजी देव बारसोली टीम. 12 चेंडूंचा खेळ झाला, 12 बॉल मध्ये 26 धावा स्कोर कार्डवर. प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतो या रात्रीच्या क्रिकेटमध्ये. षटक क्रमांक 3 या ठिकाणी जरूर. सुजल कलमकर बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल नो बॉल, पंचांचा इथे येतोय कॉल. हा असेल नो बॉल आणि प्लस एक सिंगल धाव देखील मिळतीये. टोटल 2 धावा. या 2 धावेच्या साहाय्याने 26 अधिक 2 28. समीर शिंदे आणि रोहित शिंदे आपण कुठे असाल तर पॅन्डल मध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपल्याला विनंती असेल. आता एनर्जी पाहिजे रात्रीची पण. पहिलाच सुजलचा बॉल इथं. फ्री हिटचा बॉल नक्कीच असेल. स्ट्राईक एंडवर स्वप्नील आहे ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चौकार जरूर. मागच्या ओव्हरमध्ये याच दरम्यान फ्री हिटचा बॉल होता. बॅकफुटवर जाऊन चेंडूला पंच करण्याचा विचार केला होता. बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये, डॉट बॉलची सांगता केली जाते. पहिलाच बॉल यावेळेस मात्र डॉट फेकलाय. गोलंदाज सुजल याने थोडासा बदलाव केलाय. चेंज ऑफ द फेस, गतीमध्ये देखील बदलाव आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथं डॉट बॉलची सांगता करताना सुजल. षटकातील दुसरा बॉल. ओहो हो, हाफ ट्रॅकरचा बॉल. त्याला पुन्हा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून उडवण्याचा विचार केला होता, पण इथं देखील बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. हा देखील डॉट बॉल फेकला जातोय. अतिशय चांगली आता मात्र कमबॅक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतो ही लढत यंगस्टार पुगाव श्री बापूजी देव बारसोली या 2 संघांच्या दरम्यान ही लढत, ही भिडत प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळते. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल. आता मात्र त्याला दिशा दाखवली आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि याच दरम्यान आपण पाहतोय झेल होतोय ड्रॉप आणि मिळतील इथं तब्बल 2 धावा. या 2 धावेनिशी आपण पाहूया स्कोर कार्डवर बदल जरूर होईल. 30 धावा धावफलकावर नक्कीच आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात श्री बापूजी देव बारसोली संघाची नक्कीच पाहायला मिळते. एक चांगली लांबलचक अशी पार्टनरशिप देखील आपण पाहतोय. यावेळेस हा बॉल मात्र आपण पाहतोय चांगला हाताळलाय. समोरच्या बाजूला हा बॉल मात्र खेळवलाय. त्याला देखील मोठा हिट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण काही चेंडू देखील इथं मिस केले जात आहेत जरूर फलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. याच दरम्यान आपण पाहतोय चांगला फटका घेतलाय जरूर, पण इथं आपण पाहतोय झेल टिपलाय आणि इथं विकेट नंबर 1. फलंदाज स्वप्नील बॅक टू दी पॅव्हिलियन. या ठिकाणी बक्षीस आपल्याला थोडंसं आगळं वेगळं जरूर पाहायला मिळते. क्रिकेटच्या मैदानावर कधी कधी पाहतो असं बक्षीस. इथं महेश शिंदे यांच्याकडून बक्षीस येत आहे. बॉलरने जर वाईट बॉल फेकला आणि त्याच्यावर चौकार गेला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल.
या क्रिकेटच्या मैदानावर एक समालोचक म्हणून अनेक ठिकाणी आम्ही जातो, त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतो कधी कधी एखाद्या खेळाडूने झेल सोडला ना तरी देखील त्याला बक्षीस दिलं जातं. हे बाळाशेठ मी अलिबाग या ठिकाणी पाहिलं होतं. एक झेल सोडल्यानंतर 500 रुपये, म्हणजे असा किंवा एखादा बॉल डॉट केला तरी 500 रुपये. एक आगळं वेगळं बक्षीस देखील क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं. तसेच वैभव शेलार यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. खास बारसोली टीम साठी ऑफर आहे. वैभव शेलार यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नाव आहे आशिष, नंबर 3 वर जरूर प्रस्थान करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बारसोली टीम कडून. या षटकातील शेवटचा बॉल सुजल याचा षटक क्रमांक 3 घेऊन आलाय आणि याच दरम्यान शेवटचा बॉल ओहो, आणि यावेळेस मात्र हाफ टॅकरचा बॉल, मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, पण इथं एज लागले, जल्लोष केलाय विकेट किपरने, चांगला झेल टिपलाय. आणखी एक धक्का, फलंदाज आशिष डकवर, बॅक टू दी पवेलियन. तीन षटकाखेर 30 धावा स्कोर कार्डवर नक्कीच आपण पाहतोय. सुरुवातीला आपण पाहिलं तर एक चांगली टोटल होते, पण आता या षटकामध्ये सुजलने चांगलं रोखलं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना. एक चांगलं षटक या ठिकाणी सुजलने हाताळलंय, खास करून यंगस्टार पुगाव संघाकडून. 3 षटकाखेर 30 धावा आणि नक्कीच 1-2 विकेट लॉस बारसोली टीम, म्हणजे प्रति ओव्हर 10-10-10ची रन रेट सरासरी बारसोली टीमची आपल्याला पाहायला मिळते. अशोक जाधव साठी खास ऑफर जरूर आहे बारसोली टीमचा. अशोक जाधव यासाठी महेश शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल त्यांच्याकडून. आपण पाहतोय, आपण खेळतोय कोलाट क्रिकेट असोसिएशन मर्यादित भव्य दिव्य नाईट ओव्हरऑन स्पर्धा 2024 पर्व 11वे आणि 11व्या पर्वामध्ये देखील आपण पाहतोय या प्रकाश झोतातील सामने तुम्हा आम्हाला नक्की पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्ग जरूर आजही स्पर्धेला जोडलाय, ऑनलाईन देखील आणि मैदानावर देखील. यावेळेस आपण पाहतोय पहिलाच बॉल, वाईड बॉलचा इशारा जरूर या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून केला जातोय आणि याच दरम्यान वाईड बॉल, सिंगल, एक धाव. (31) 31 धावा स्कोर कार्डवर रोहित आलाय. वाईड बॉल वर जर चौकार गेला तर महेश शिंदे यांच्याकडून 600 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 100 रुपयाने आता प्राइस थोडीशी वाढते. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखी एक धक्का, फलंदाज फलंदाज अशोक जाधव, बॅक टू दी पवेलियन. तिसरा धक्का जरूर बारसोली टीमला आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. सुरुवातीला काय जबरदस्त टोटल होती बारसोली संघाची, पण तदनंतर मात्र कुठेतरी गेम थोडासा शांत होताना आपल्याला पाहायला मिळतोय बारसोली संघाच्या बाजूने. ही लढत आपण पाहिलं तर बारसोली आणि यंगस्टार पुगाव या दोन संघाच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक खेळाचा या प्रकाश झोतातील सामन्याला प्रेक्षकांची गर्दी मात्र अलोट आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि ऑनलाईन जे प्रेक्षक मॅच पाहतायत त्यांचं देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव, मॅन फ्रॉम पहूर रोहा, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. पुन्हा एकदा रोहित बॉलिंग मार्कवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं आता चांगला बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. डॉट बॉलची सांगता केली जाते. कुठेतरी धावसंख्येला आता मात्र लगाम लावलाय या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर
यंगस्टार पुगाव संघाकडून नवीन फलंदाज सार्थक आलाय मैदानाच्या आतमध्ये. सार्थक आणि राजच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे कॅश प्राइज महेश शिंदे यांच्याकडून दिलं जाईल. जरूर यावेळी आपण पाहतोय सफल झाला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वरती धाव घेण्याचा विचार आणि याच दरम्यान आपण पाहतोय थाय पॅडला बॉल लागतोय. अर्थात बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल एक धाव जोडली जाते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदलाव केला जातोय. टोटल 32 धावा स्कोर कार्ड वर नक्कीच आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 रोहित हा बॉलर मात्र घेऊन आलाय. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा सफल झाला. फाईन लेगच्या दिशेला बॉल मात्र दन 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 सीमारेषेच्या पार आलाय. बेस्ट चौकार. वा सफल झाला होता. 3 स्टंप खोलले होते. यावेळेस फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फलंदाज राज आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला फटका खेळलाय आणि 4 धावासाठी या 4 धावेने टोटल 35 धावा स्कोर कार्डवर. जसं नाव आहे ना राज तसं या बॉलवर देखील त्याने राज केलंय आणि 4 धाव्यांसाठी बॉलला पाठवलंय. अजूनही 2 बॉल मध्ये चौकार किंवा षटकार मारला राजने तर महेश शिंदे याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. ओ याच दरम्यान मात्र आपण पाहतोय नो बॉल नो +1 अवांतर मिळते 2 धावा. या 2 धावेच्या साहाय्याने आपण पाहूया 38 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र हळूहळू एक चांगली टोटल बनवण्याचा प्रयत्न बारसोली टीमचा देखील या मैदानावर पाहायला मिळतोय. येणारा बॉल फ्री हिट जरूर या ठिकाणी पंच देखील इशारा करतायत तशा पद्धतीचा. षटकातील पाहूया फ्री हिटचा बॉल आणि ओ हो 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 याच दरम्यान मात्र फ्री हिटचा बॉल मोठा हिट मारण्याचा प्रयत्न होता. सार्थक याचा पण इथं डॉट बॉलची सांगता केली जाते. या षटकातील रोहितचा शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मात्र जरूर फेकण्यासाठी आलाय रोहित हा बॉलर आणि शेवटचा बॉल याच दरम्यान आपण पाहतोय थाय पॅडला लागतोय. हा चेंडू देखील जातोय डॉट. 4 षटका अखेर टोटल धावसंख्या होते 38. 1495 1495 स्कूटी गाडी कुणाची तरी उभी आहे ती रोडवरून आपण बाजूला करा. हँडल लॉक केलेला आहे. त्या ठिकाणी वाहन येण्यासाठी अडथळा होत आहे. अन्यथा मित्रांनो तिथे कमिटी आली तर कुठेतरी आपला अपमान होईल आणि त्यासाठी आपण स्वतः जा आणि ती गाडी आपण बाजूला करा ही आपल्याला विनंती करण्यात येत आहे. कारण हे सामने सुरू होण्याच्या अगोदरपासून आम्ही या ठिकाणी वारंवार आपल्याला सूचना करतोय अनाउन्समेंट करतोय की रस्त्यावर कुणीही गाड्या पार्किंग करू नका. हा रहदारीचा रस्ता आहे वाहतुकीचा रस्ता आहे गावामध्ये आतमध्ये जाणारा रस्ता आहे. त्याच्यामुळे विनंती असेल ती स्कूटी आपली कुणाची असेल तर आपण स्वतःहून जाऊन तिथं बाजूला करा ही आपल्याला विनंती. बॉलिंग मार्कवर आपण पाहूया निखिल घोगले बॉलिंग मार्कवर. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक जरूर लॉंग ऑन मध्ये तैनात आहे आणि याच दरम्यान आपण मिळते 2 धावा. राज आणि सार्थक कुणी षटकार मारला तर महेश शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. ओहो याच दरम्यान आपण पाहतोय चांगली बॉलिंग हाताळली जाते निखिलच्या माध्यमातून जो शेवटचा षटक घेऊन आलाय. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि जर वाईट चौकार 40 धावा
वाईड बॉल फेकला आणि त्याच्यावर जर 4 धावा गेल्या तर 700 रुपयाचा कॅश प्राइज महेश शिंदे कडून. यावेळेस मात्र टायमिंग केलंय, टायमिंग प्रॉपर, कनेक्शन एकदम परफेक्ट. हा आलाय लॉंग अँड स्ट्रॉंग, आलाय बेस्ट षटकार. वाह, काय फटका घेतला आता मात्र राज या फलंदाजाने. आणि महेश शिंदे कडून 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे या 6 धावेने. तसेच वैभव शेलार यांच्याकडून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज राजच्या या षटकारासाठी. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट बॅटवर हा बॉल फेकला आणि इथं आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावर बॉल मात्र चाललाय आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नो प्लस 2. ओ हो, बारसोली टीम साठी नक्कीच हा धमाका आहे आणि येणारा बॉल फ्री हिट असेल. या 3 धावेने टोटल धावसंख्या होते 49. मला वाटतं यंगस्टार पुगाव संघाने यावेळेस DRS घेतलाय, जरूर चेक केला जाईल. आपण जरूर चेक करूया फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून. चेक केला जातोय, बघूया. राजने जो आता षटकार मारला त्या षटकारासाठी आमच्या पहूर गावचे बबन ओमासरे यांच्याकडून देखील 200 रुपयाचे कॅश प्राइज मिळणार आहे. जरूर खेळ थोडासा थांबलाय, DRS घेतलाय. यंगस्टार पुगाव संघाने चेक केला जातोय. फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थोडासा वेळ घेतला जातोय, बघूया काय निर्णय येतोय. यानंतर होणारा सामना सोनार सिद्ध धाटाव आणि श्री दत्त खेरवाडे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण टॉस साठी यायचं आहे. सोनार सिद्ध धाटाव आणि श्री दत्त खेरवाडे. निर्णय थोडासा लेट, अजूनही निर्णय लागलेला नाहीये. साऱ्यांच्या नजरा जरूर थर्ड अंपरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. काय हा नो बॉल असेल का की नो बॉल नसेल, प्रश्नचिन्ह जरूर आहे. बघूया. पंचांचा डिसिजन तर आपण पाहिलात, नो बॉल दिलाय, पण थर्ड अंपर अर्थात DRS घेतलाय यंगस्टार पुगाव संघाने आणि तो चेक केला जातोय. आणि याच दरम्यान आपण पाहतोय नो बॉलचा इशारा जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. 49 प्रत्येक षटकाराला
300 रुपये दिनेश पाशीलकर यांच्याकडून दिले जातील. यावेळेस आपण पाहतोय फ्री हिटचा बॉल आणि त्या सिंगल एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि याच दरम्यान 2 धावा. या 2 धावेने 51 धावा स्कोर कार्डवर श्री बापूजी देव बारसोली संघ 51 धावा हाफ सेंचुरी जरूर या ठिकाणी स्कोर कार्डवर झळकावली आहे श्री बापूजी देव बारसोली संघाने. आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. या शेवटच्या 2 चेंडूवर नक्कीच आपल्याला पाहायचं आहे काय मोठे फटके येतील का. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राज हा फलंदाज. षटकातील 5वा बॉल. यावेळेस आपण पाहतोय 8व्या बॅटने चेंडूला लाभ केला. जरूर सिंगल एक धाव घेतल्या दुसऱ्या धावेसाठी. यावेळेस मात्र मला वाटतं राज निघाला आणि इथं रन आउटचा चान्स. आणखी एक विकेट जरूर बारसोली टीमची आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज सार्थक बॅक टू दी पवेलियन. $52 52 धावा स्कोर कार्डवर असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर अजय ठाकूर. एक अजय ठाकूर म्हणजे कबड्डी मधले आपल्याला आठवतात आणि हा बारसोली संघाचा अजय ठाकूर क्रिकेटर. राजने जर शेवटच्या बॉलवर षटकार मारला तर आणि याच दरम्यान वाईड बॉलचा इशारा. शेवटच्या बॉलवर राजने जर षटकार मारला तर दिनेश शेठ पाशीलकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल आणि चौकार मारला तर 200 रुपये दिले जातील. आणि याच दरम्यान मात्र फाईन लेगच्या दिशेला बॉल मात्र धमाकेदार आलाय. बेस्ट राजच्या बॉल मधून येतोय चौकार आणि चौकारच्या सहाय्याने टोटल धाव संख्या होते 57. जिंकण्यासाठी 58 धावांची गरज तीन यंगस्टार पुगाव संघाला. वैभव शेलार यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. तसेच महेश शिंदे यांच्याकडून देखील या ठिकाणी 400 रुपये आलेत. टोटल 600 रुपये आलेत. ते आपण नक्कीच राज याला नंतर देणार आहोत. जबरदस्त बॅटिंग. चला नेक्स्ट मॅच सोनार सिद्ध धाटाव आणि श्रीदत्त खैरवाडे. सोनार सिद्ध धाटाव श्रीदत्त खैरवाडी. कर्णधार प्लीज आपण टॉस साठी यायचं आपल्याला विनंती असेल. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो तर त्वरित आपण यायचं आहे टॉस बॉक्सवर. मॅच क्रमांक 6 सोनार सिद्ध धाटाव श्रीदत्त खैरवाडी. कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे ही आपल्याला विनंती असेल. पुगाव संघाने कोणत्याही खेळाडूंनी षटकार मारला ना प्रत्येक षटकाला 200 रुपये. राजन बागुल आणि आशिष मस्कर प्रत्येक षटकाला 200 पुगाववाल्यांना. राजन बागुल आणि आशिष मस्कर पुगाव संघासाठी देखील या ठिकाणी ऑफर येते. प्रत्येक षटकाराला राजन बागुल आणि आशिष मस्कर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचे कॅश प्राइज. खास करून यंगस्टार पुगाव संघासाठी ऑफर जरूर या ठिकाणी येत आहे. तर या ठिकाणी आता मात्र टॉस होत आहे. सोनार सिद्ध धाटाव आणि श्रीदत्त खैरवाडी या दोन टीम मध्ये. यानंतर आम्हाला सामना येतो श्रीदत्त खैरवाडी वर्सेस सोनार सिद्ध धाटाव
दोन्ही एका पंचकृषीतले हे संघ ललित स्ट्राईकला काय फायनलला तर मिडन ओव्हरला महेश शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. दोन्ही साईडने आपण पाहिलं ना बक्षिसांची खैरात जरूर केली जाते. 30 बॉल मध्ये 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. ललित आणि जितेश जरूर आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे विकेट हॅट्रिक केली तर आमच्या पौर गावचे बबन ओमासरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तसेच बाबूशेठ पाशीलकर यांच्याकडून हॅट्रिकला 1000 रुपये दिले जातील खास बारसोली टीमसाठी. आणि ओव्हर हॅट्रिकला महेश शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नाणेफेक झालेली आहे. धाटाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. काय आपला निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. तुमच्या पंचक्रोशीचा संघ आहे, कशी रणनीती तुमची असेल? रणनीती आखली आहे पण ते सिक्रेट आहे. आमच्या ग्रामपंचायत मधली टीम आहे. तर बघूया दोन्ही आम्ही चांगले खेळण्याचा प्रयत्न करू. किती धावसंख्येवर रोखण्याचा आणि किती धावसंख्या करण्याचा तुमचा मानस असेल? आता आमची पहिली बॉलिंग आहे तर 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. विकेट पाटा आहे. बॉलिंग अटॅकमध्ये तुमच्याकडे नवीन गोल मिळण्याचा भरणा आहे, परंतु 5व्या बॉलरचा यक्ष प्रश्न हा सर्वच संघांपुढे आहे. सन्माननीय अध्यक्षांना तुम्ही चालवणार का, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्षांना चालवायचा की नाही चालवायचा तो ग्राउंडमध्ये आम्ही डिसिजन घेऊ. परंतु त्यांचा पुत्र आहे तर एक उद्भवता खेळाडू आहे, त्याला ओव्हर देण्याची नक्की प्रयत्न करू. नाही, माझा प्रश्न वेगळा आहे. अध्यक्षांना चालवणार का तुम्ही? अध्यक्षांवर विश्वास ठेवणार का गोल मिळण्यासाठी? नक्कीच आमचा विश्वास त्यांच्यावर लहानपणापासून आहे. म्हणजे आम्ही जेव्हापासून क्रिकेट खेळतोय त्यांच्या टीममध्येच खेळतोय तेव्हापासून आमचा विश्वास आहे. नक्कीच आम्ही ओव्हर देण्याचा प्रयत्न करू. त्यांच्यावर एक वेगळी स्कीम लागलेली आहे. त्यांना जर मोबाईल नंबर मिळाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? काय म्हणणं नाही यावर. थँक्यू. संगमेश्वर तुमचा नवीन संघ आहे, धाटाव संघासमोर तुम्ही कशा प्रकारे फलंदाजी करणार? नक्कीच आम्ही चांगल्या पद्धतीने फलंदाजी करायचा प्रयत्न करू. आमच्याही टीममध्ये 2 ते 3 बॅट्समॅन चांगले आहेत. आम्ही चांगला प्रयत्न करू. विकेट पाटा आहे. त्यांचं म्हणणं आहे की 40 ते 45 धावांवर तुम्हाला रोखणार, परंतु मी तुमचा खेळ पाहिलेला आहे. संघ चांगला आहे, समतोल संघ आहे, नौका संघ आहे, तरी सुद्धा तुम्ही 50+ होण्याचा प्रयत्न कराल का? 100%. 60+ आमचा विचार होता. बॅटिंग असेल तर आम्ही 60+ करायचा प्रयत्न करू. आताही माझ्या टीममधले दोन्ही प्लेयर चांगले बॅटिंग करायला ओपनर योगेश शिंगळे, राज श्रीसागर हे दोघेही प्रेम श्रीसागर आणि त्यातूनच दिनेश मचाले आणि सुनील मचाले ते दोघेही भाऊ देखील चांगले खेळतात. आम्ही प्रयत्न करू 60+चा. या 5 षटकाच्या सामन्यामध्ये 2 ओव्हरचा पॉवर प्लेच्या बाबतीत तुमची रणनीती काय असेल? शक्यतो पॉवर प्लेमध्ये दोन्ही बॅट्समॅन आक्रमक खेळायचा प्रयत्न करतील आणि जास्तीत जास्त 2 ओव्हरमध्ये किती रन करता येतील त्याप्रमाणे जास्तीत जास्त रन करतील. या मॅचसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जाऊया आपण मॅच कडे. पहिला बॉलर या ठिकाणी आपण पाहतोय सार्थक बॉलिंग मार्कवर, ज्याने आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केले. अतिशय सुरेख या ठिकाणी बॉलिंग पाहायला मिळते सार्थक याची. आता आपण पाहिलं थोडसा संधी बनवली होती, कॅच जरूर होती पण कॅच मिस होते. सार्थक याचा 5वा बॉल बारसोली टीम कडून. वा वा, काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. बॉल पडल्यानंतर हलकासा काटा बदलतोय आणि यावेळेस आपण पाहतोय आणखी एक डॉट बॉलची सांगता इथे केली जाते. कॅच आणि रनआउटला 50 रुपयाचं कॅश प्राइज महेश शिंदे यांच्याकडून दिलं जाईल.
काय जबरदस्त या ठिकाणी सपोर्ट बारसोली टीमला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या सपोर्टचा फायदा घेऊन बारसोली टीम मैदानामध्ये खेळताना यावेळेस आपण आता झेल यावेळेस मात्र हा बॉल मात्र आउटफील्ड फास्ट, चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर, धमाकेदार आलाय शानदार बेस्ट चौकार. पहिला षटका अखेर यंगस्टार पुगाव संघाची धाव संख्या होतीये विदाउट लॉस 6 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाखेर आपण पाहतोय 6 धावा स्कोर कार्डवर विदाउट लॉस. टोटल 58 धावांची गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये यंगस्टार पुगाव संघाला असताना 6 धावेने सुरुवात जरूर केली आहे. राजन बागुल आणि आशिष भस्कर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. हे खास यंगस्टार पुगाव संघासाठी ऑफर या ठिकाणी येते. षटकातील आपण पाहूया आलाय राज बॉलिंग मार्कवर बारसोली टीम कडून. ज्या राजने आपण पाहिलं चांगली बॅटिंग केली बारसोली टीम कडून, तोच राज यावेळेस बॉल हातामध्ये घेऊन आलाय बॉलिंग करण्यासाठी बारसोली टीम कडून. सलामीची जोडी आपण पाहतोय ललित आणि जितेश पुगाव संघाची जोडी मैदानात आहे. यावेळेस आपण पाहतोय पहिला बॉल हाताळलाय लेग साइडच्या स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल आणि याच दरम्यान वाईड बॉलचा इशारा. एकने धावसंख्या वाढते 7चा आकडा स्कोर कार्डवर जरूर पाहतोय. राजेश पडाळे यांच्याकडून राजच्या प्रत्येक विकेटला 100 रुपयाचे कॅश प्राइज. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका खेळला. ओ हो हा बेस्ट झेल झाला असता, हा उत्कृष्ट कॅच झाला असता. योगेश त्या ठिकाणी आहे. काय प्रयत्न केला होता त्याने. मला आठवण झाली सन 1982 आणि 83 मध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी असा उलट झेल टिपला होता. आजही जर तुम्ही युट्यूबवर तो झेल पाहिला तर तुम्हाला पाहायला मिळेल. पण इथं योगेशने हा प्रयत्न केला होता, हाताला बॉल स्पर्श देखील झाला. काही प्रेक्षकांना वाटलं की हा झेल टिपलाय, पण हा झेल मात्र ड्रॉप झाला आणि तरी देखील महेश शिंदे यांच्याकडून त्याच्या प्रयत्नांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. काय जबरदस्त प्रयत्न केला होता योगेश याने आणि त्या प्रयत्नांना दाद दिली महेश शिंदे यांनी. 200 रुपयाचा कॅश प्राइज. हापट्याकरता बॉल यावेळेस मात्र दिशा दाखवली पॉइंटच्या वरून. हा बॉल मात्र सरळ चालला. स्ट्रॉंग स्टँडर्ड स्टार हवाई फायर षटकार. जितेश मस्करच्या बॅटमधून हवाई फायर षटकार आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज जरूर मिळणार आहे जितेश मस्करला देखील, कारण समोरून पुगाव संघाकडून देखील बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये बारसोली आणि पुगाव विरुद्ध बारसोली असा हा सामना. एका बाजूला यंगस्टार पुगाव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्री बापूजी देव बारसोली. जितेश मस्करचा विकेट काढला तर राजसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. ओ हो याच दरम्यान आपण पाहतोय तांदळातून खडा बाजूला काढावा अशा पद्धतीचा दमदार स्ट्रोक. चेंडू सरळ चालला सीमारेषा पार. आला बेस्ट धमाकेदार चौकार. 19 धावा षटकातील 3 चेंडू आतापर्यंत होतात. 19चा आकडा स्कोर कार्डवर नक्कीच आपण पाहतोय. काय जबरदस्त या ठिकाणी धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. षटकरांच्या हॅट्रिकला 1000 रुपये आणि चौकारांच्या हॅट्रिकला 500. राजन बागुल आणि पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल
ओ हो यावेळेस आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर थोडासा हलकासा मूव केलाय, हालचाल जरूर केले बॉलने, चांगला बॉल हाताळलाय राजने. यावेळेस मात्र चेहऱ्याच्या जवळून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा आपण पाहिलात ना तर फलंदाजापासून दूरवर जाणारा बॉल. ओ हो याच दरम्यान आपण पाहतोय हा पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळलाय, खास करून या मॅच मध्ये. या षटकातील कुणाकडून रोहित निलेकर जिंकली तर रोहित निळेकर यांच्याकडून षटकार किंवा चौकाराच्या हॅट्रिकला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. हे देखील बक्षीस या ठिकाणी येत आहे. हॅलो हा इथं कॉल आउट चषकाला आहे रे मी. हो काय नाही त्यांचा चषक आहे ना असोसिएशनचा. किती आला? 20 झालं 20. 20 सांगतो नाही उद्या 2 वर 20. टोटल धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 20 धावा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटका अखेर 20 धावा स्कोर कार्डवर. टोटल 58 धावांची गरज असताना आता मात्र 20 धावा धावफलकावर जरूर. षटक क्रमांक तिसरं नक्कीच पाहूया आपण कोण घेऊन येतोय. सचिन बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी आमचे मित्र आणि शिवोदय जामगाव संघाचे कर्णधार आकाश साळसकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. खरंच या प्रकाश झोतातील सामन्यांना देखील प्रेक्षक वर्ग काय जबरदस्त अजूनही जोडलेला आहे. सचिन ठाकूरच्या प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल महेश शिंदे यांच्याकडून. षटकातील आपण पाहूया. यावेळेस आपण पाहतोय पहिलाच बॉल वाईडिश लॉंगॉनच्या दिशेला जरूर जातोय आणि इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय बाउंड्री लाईनच्या दिशेला. योगेश कसबे त्या ठिकाणी आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेला उभा केला ज्याला. प्रत्येक विकेटला बाबूशेठ पाशीलकर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचा कॅश प्राइज बाबूशेठ पाशीलकर यांच्याकडून. यावेळेस आपण पाहतोय क्या बात आहे, व्हाट अ शॉट, काय जबरदस्त शॉट सिलेक्शन केलंय आणि याच दरम्यान मात्र आपण पाहतोय हा बॉल मात्र थर्डमॅनच्या दिशेला होतोय फरार. येतोय धमाकेदार शानदार चौकार. 25 धावा ऑन स्कोर कार्ड. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सचिन ठाकूर आलाय आणि काय सुरेख स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज ललितच्या बॅट मधून यंगस्टार पुगाव संघाकडून थर्डमॅन आणि पॉइंटची जागावर मात्र चांगली फटकेबाजी करताना. ओहो हो यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका खेळलाय. हा बॉल मात्र आपण पाहतोय जरूर डीप एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. रनआउटचा चान्स आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेने स्कोर कार्ड 27 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते का चांगली टोटल आतापर्यंत यंगस्टार पुगाव संघाची देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा ललित स्ट्राईक एंडवर. ओ हो आवाज तर आलाय कडक. काय शॉट कडक आहे का? यस शॉट पर एकदम कडक आलाय आणि याच दरम्यान मात्र लॉंग अँड स्ट्रॉंग येतोय बेस्ट षटकार. वा भाई वा. आता मात्र धुवाधार बॅटिंगचं प्रदर्शन ललितच्या माध्यमातून केला जातोय. खास करून यंगस्टार पुगाव संघाकडून चेंडू पडल्यानंतर पारखलं होतं, ओळखलं होतं आणि एक टायमिंग स्ट्रोक खेळलाय
ललित हा फलंदाज 6 धाव्यांसाठी तो दबाव होता मगापासून, जो प्रेशर होता, जो संघ अंडर प्रेशर मध्ये खेळत होता, तो दबाव मात्र इथं हटवलाय आणि इथं मात्र आता चांगली बॅटिंग करताना ललित हा फलंदाज जरूर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावा स्कोर कार्डवर. षटकातील 4 चेंडू होत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे सचिन ठाकूरचा बारसोली टीम कडून. पुन्हा एकदा 5वा बॉल सचिन ठाकूरचा ललितसाठी. हो 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 क्या बात आहे, काय नजाकत बरे स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतात ललितच्या माध्यमातून. आणि याच दरम्यान पुन्हा 2 धावा. थोडस लेट खेळलाय, बॉल पडल्यानंतर बॉलला पुन्हा ओळखलं होतं, हलकीशी बॅट काढली, पुन्हा बॉल मात्र शॉट थर्डमॅनच्या दिशेला पाठवला. 2 धावा कंप्लीट. स्ट्राईक सातत्याने रोटेट केली जाते. हा खऱ्या अर्थाने क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय यंगस्टार फुगाव संघाकडून. 33+2 35 धावा. या षटकातील शेवटचा बॉल सचिन ठाकूरचा आणि शेवटचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा. ओ हो 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 हो, याच दरम्यान मात्र झेल टिपला जातोय. एकाने मात्र झेल सोडलाय तर दुसऱ्याने झेल टिपलाय. काय झेल टिपलाय, वा सुरेख झेल. एकाने झेल सोडला तर दुसऱ्याने अजय त्या ठिकाणी त्याने झेल मात्र वा टिपलाय. आणि या झेल साठी दिनेश पाशीलकर यांच्याकडून 500 रुपये आणि महेश शिंदे 100 रुपयाचं कॅश प्राइज. अजय ठाकूर साठी काय सुरेख झेल टिपलाय. आणि ललितचा खेळ मात्र तिथं संपलाय. जो ललित पॉवरफुल बॅटिंग करत होता यंगस्टार फुगाव संघाकडून, तो ललित मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटका अखेर 35 धावा. नवीन बॉलर यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय आशिष देशमुख. स्वतःचा पहिला आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन येतोय आशिष देशमुख. बारसोली संघाचा वंडर बॉय म्हणून त्याची ओळख आहे. फक्त किती स्कोर पाहिजे, किती आता 35 40 अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतोय 12 बॉल मध्ये 23 धावांची गरज. षटकातील आपण पाहूया पहिला बॉल, पहिलाच बॉल. यावेळेस मात्र केला हुक आणि हा बॉल सरळ चाललाय. 1 बाउन्स धमाकेदार सीमारेषा पार आलाय बेस्ट चौकार. जर षटकारांची हॅट्रिक मारली ना तर पप्पू मस्करकडनं 1000 रुपये. षटकारांची हॅट्रिक केली तर पप्पू म्हस्कर यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. खास फुगाव संघासाठी ऑफर. पहिल्याच बॉलवर 4 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर सौरभ मैदानाच्या आतमध्ये आलाय. हो याच दरम्यान आपण पाहतोय चांगला बॉल हाताळलाय इथं मात्र आशिष या बॉलरने बारसोली टीम कडून. सांगतोय 1 डाव तुझा, दुसरा डाव माझा, हे समीकरण या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील आपण पाहूया तिसरा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला फटका केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. आणि याच दरम्यान सिंगल, एकच धाव. सिंगल एका धावेने धाव संख्या बारसोली संघ जर विजयी झाला तर सरपंच आमचे संजयजी राजीवले यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. खास बारसोली टीम साठी ऑफर.
9 बॉल मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 9-18, 18-9चा सामना पुगाव विरुद्ध बारसोली यांच्यामध्ये. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल का? यस, क्षेत्ररक्षक येतोय. वा भाई वा, काय लॉंग असं रनअप घेतोय क्षेत्ररक्षक. जवळजवळ आपण पाहतोय डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला आलाय. अविनाश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. अविनाश साठी राजेश पडाले यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज. कारण खूप लॉंग वरून तो आला होता, दूर वरून फिल्डिंग केली. प्रत्येक विकेट साठी तेजस कसबे यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. बारसोली टीम कडून खूप सारे सपोर्टर आपल्याला पाहायला मिळते आहेत. खास टीमला सपोर्ट लावण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील या चषकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत. कारण सपोर्ट देखील मित्रांनो खूप महत्वाचा असतो. ओ याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला बॉल. 1 बाउन्स, धमाकेदार, आलाय बेस्ट, चौकार. वा भाई वा, सौरभ गायकवाडच्या बॅट मधून इथं 4 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चांगला फटका हाताळलाय सौरभ गायकवाडने 4 धावांसाठी. आणि या 4 धावेने टोटल धावसंख्या होते 46, 46 धावा. षटकातील चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू होते. 46चा आकडा गाठलाय. यंगस्टार पुगाव संघ देखील मोठ्या टोटलचा पाठलाग करताना या संबेगावच्या भव्य दिव्य मोठ्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. काय शेवटचा बॉल डॉट असेल की शेवटच्या बॉलवर पुन्हा मोठा फटका असेल? 7 बॉल मध्ये 12 धावांची गरज. आकडा आलाय 7-12. बघूया हा बॉल. आणि याच दरम्यान मात्र या बॉलवर सिंगल एक धाव जरूर घेतली होते. दुसऱ्या धावेसाठी जरूर निघाला आणि इथं दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. वा भाई वा, सुरेख धाव संख्या या ठिकाणी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टोटल धाव संख्या होती आतापर्यंत 48 आणि आता 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज यंगस्टार पुगाव संघाला जिंकण्यासाठी. प्रत्येक विकेटला बाबूशेठ पाशीलकर यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. कारण बारसोली संघाचे जे सपोर्टर आहेत त्या प्रत्येकाला वाटतं की आमचा संघ जिंकला पाहिजे. आणि नक्कीच ज्या ज्या वेळेस स्वतःच्या गावचा संघ मैदानामध्ये उतरतो ना त्यावेळेस मात्र आपला आनंद गगनात मावेन असं असतं. प्रत्येक गाववाल्याला वाटत असतं की माझा गावचा संघ जिंकला पाहिजे, आमच्या संघाचा प्रथम क्रमांक आला पाहिजे, हे प्रत्येकाला वाटत असतं. आणि ते चित्र आपण पाहतोय. बारसोली संघाचे खूप सारे ग्रामस्थ सपोर्टर या ठिकाणी बक्षीस लावतायत. त्यांना वाटतंय की आमचा संघ या ठिकाणी जिंकला पाहिजे. पण यंगस्टार पुगाव संघ देखील त्यांना चांगली एक कडवी झुंज देते. 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. तसेच संजयजी राजीवले सरपंच यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. बॉलिंग मार्कवर आलाय राजेश. 6 बॉल 10 धावा. पहिला बॉल, पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. जरूर चांगला शॉट केला. हो आणि आज दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी दिनेश शेठ पाशीलकर यांच्याकडून आमचे जे पंच आहेत त्या पंचांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आणि राजेश पडाले यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज पंचांसाठी. आणि तेजस कसबे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे बारसोलीचे मला वाटतं पाठीराखे खुश झालेत. तो चुकून बॉल पंचांना लागला पण त्यांच्यासाठी बक्षीस. तसेच बबन उमासरे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपये. याच दरम्यान आपण पाहतोय राजेशचा चेंडू आहे ब्युटिफुल आणि इथं केले फलंदाजाची दांडी गोल. आणखी एक धक्का यंगस्टार पुगाव संघाला
फलंदाज सौरभ गायकवाड बॅक टू दी पवेलियन. दर्शन मांडलूसकर यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज. तसेच आता जी विकेट गेली आपण पाहतोय आता जी विकेट गेली आहे सौरभ गायकवाडचे त्या विकेट साठी देखील महेश शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. दर्शन मांडलूसकर यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपये. याच दरम्यान आपण पाहतोय राजेशचा हा बॉल देखील या ठिकाणी सुपर आपल्याला पाहायला मिळतोय. वा बाई वा. आता जर आपण पाहूया 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. 3 बॉल 9 धावा जिंकण्यासाठी. 3 बॉल 9 धावांची मॅच. यावेळेस आपण पाहतोय राजेशचा नेक्स्ट बॉल यावेळेस षटकातील फेकला आणि याच वेळेस मात्र मोठा फटका देखील घेतला. हवेमध्ये बॉल खाली क्षेत्ररक्षक जरूर पण इथं मात्र झेल होतोय ड्रॉप. सिंगल एकच धाव. 2 बॉल मध्ये 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. संजय शेठ राजीवले यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दोन बॉल 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. बारसोर बाबूशेठ पाशीलकर यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हा बॉल जर डॉट काढला तर सामी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. तसेच दिनेश शेठ पाशीलकर यांच्याकडून देखील 500 रुपये दिले जातील. आणि याच दरम्यान आपण पाहतोय चांगला फटका आवाज देखील चांगला कडक आलाय पण याच दरम्यान धावा मिळते तब्बल आणि इथं 2 धावा. आता एका बॉल मध्ये 6 धावांची गरज जिंकण्यासाठी यंगस्टर पुगाव संघाला. आता कुणाला किती द्यायचं काय माहिती. ह्या बॉलला जर विकेट जर घेतली तर बाबूशेठ पाशीलकर यांच्याकडनं 2000 रुपये बक्षीस. या बॉलला जर विकेट घेतली तर बाबूशेठ पाशीलकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. एका बॉल मध्ये 6 धावांची गरज यंगस्टार पुगाव संघाला. बाबूशेठ पाशीलकर ह्या विकेटला जर बॉल घेतला 5 रुपये बक्षीस. षटकार मारला. अरे थांब यार मला कॉम्प्युटर ते करू. माझा पहिला बाबूशेठ पाशीलकर ह्या विकेटला 5 रुपये. 5000 रुपये किती 5000 रुपये पहिले नाव पुरा. तर शेवटचा बॉल या षटकातील आणि हा विकेट काढला तर बाबूशेठ पाशील आणि आज दरम्यान आपण पाहतोय ही मॅच मात्र बारसोली संघ हा सामना विजयी झालेला आहे. विजयी संघाचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि या ठिकाणी यंगस्टार पुगाव संघ पराभूत होते त्यांचं देखील मनस्वी कौतुक कौतुक कौतुक. बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. सचिन आपल्यासाठी 500 रुपये आलेत आपण घेऊन जायचंय. तसेच अजय ठाकूर आपल्यासाठी 100 रुपये आलेत ते घेऊन जा आपण.
यानंतर सामना येतो सोनार सिद्ध घाटा वर्सेस श्रीदत्त खैरवाडी.